नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या चित्र व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेपासून इथं मुसळधार पावसाला इथं सुरुवात होणार आहे, ते आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये इथं सविस्तरपणे इथं पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्याच्या इथे व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्रांनो, आजपासून पुढील 5 ते 6 दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता इथं आहे. हवामान अभ्यासक पंजाबरावांनी हा नवीन अंदाज इथं दिलेला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आजपासून 5 ते 6 दिवस म्हणजे 20 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील हवामान इथं प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. या काळात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची हजेरी इथं पाहायला मिळणार नाहीये. मात्र यानंतर महाराष्ट्रातील हवामान बदलणार आहे. त्यामुळे या काळात शेतीमधील सर्व महत्त्वाची कामे इथं पूर्ण करून घ्यावीत, जेणेकरून नुकसान सहन करावे लागणार नाही. असा सल्ला इथं दिलेला आहे मित्रांनो. तर खरे तर सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये सोयाबीन पीक हार्वेस्टिंगसाठी तयार इथं झालेलं आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक काढणीसाठी तयार असेल, त्यांनी सोयाबीनची काढणी करून घ्यावी आणि काढणी झालेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवा, असे आवाहन इथं पंजाबरावांनी इथं केले. कारण की राज्यात 21 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला इथं सुरुवात होणार आहे. खरं तर बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवळलेला इथं आहे. 7 सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा इथं तयार झाला आहे. ज्यामुळे राज्यात 7 ते 10 दरम्यान चांगला पाऊस झाला. मात्र यानंतर पावसाची उघडीप पाहायला मिळाली. महत्त्वाचे म्हणजे आणखी 5 ते 6 दिवस महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही, अशी शक्यता आहे. तथापि 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाची इथं शक्यता आहे. या काळात राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज इथं देण्यात आला आहे. प्रामुख्याने 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये खूप मोठ्या पावसाची इथं शक्यता आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, पुणे, बीड या भागात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता इथं आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते, असाही अंदाज पंजाबरावांनी इथं दिला आहे. यामुळे पूरस्थिती तयार होईल, असे पंजाबरावाचे म्हणणे आहे. खरं तर या काळात राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोरा इतर राज्याच्या इतर भागापेक्षा अधिक राहणार आहे. एवढेच नाही तर ऑक्टोबर महिन्यातही राज्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज इथं आहे. राज्यात 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान आणि 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची इथं शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिवाळ्याला कधीपासून सुरुवात होणार याविषयी पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज इथं दिला आहे. पंजाबरावच्या मते यावर्षी 5 नोव्हेंबरपासून कडाक्याच्या थंडीला इथं सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा आपला हवामान अंदाजाचा. तर मित्रांनो, भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.